अतिक्रमण असल्यामुळे विशाळगड सध्या बंदी आहे जाण्यास. ते हटवल्यावर वरती सोडण्यात येईल, त्यामुळे ते हटवल्यावरच आम्ही येऊ. येऊन वस्ती करू आम्ही इकडे, विशाळगड एक्सप्लोअर करू. आलो आपण बोलता बोलता. किती होतं अंतर, फक्त दम लागलाय एवढा. मला घाम फुटलाय थंडीतनं. अरे तिथं वर आहे ना हे, अजून मीटला आले. इथं शिडी आहे की काय इथं? काहीसा प्रश्न पडलेला, कुठल्या दगडावर पाय देऊ आणि कुठल्या दगडावर नाही. आता उडी मारायची आहे. हात गळ्यात, हात गळ्यात विषय वेगळा आहे. ह्या एवढ्यातनं मला वर कसं न्याल तो विषय वेगळा आहे परत. अरे भावानो थांबा, मी एका हाताने चढू कसा? त्रास आता कुठं कुठं होतंय शब्दात पण सांगता येत नाही. वेदना वेदना माझ्या हृदयावर सुद्धा झाल्यात. त्याही दिसून येत नाहीत कोणाला, आणि त्या मी दिसून येऊ देत नाही. देवभक्तीला लागलोय मी, पूजेला लागलोय, पूजेला लागलोय. अरे 80-90ची सवय रे, कसं सुसाट. तर मित्रांनो आपण पोचलो आहे शिडीजवळ, आणि आपण पाहू शकता शिडी किती उंच आहे. पाणी प्यावं लागणारच आहे, कारण की भाकरवडी खाल्ली त्याच्यामुळे घास लागत आलेला आहे. आता आपण वर पाणी हे चांगलं होतं पाणी की नको, आता तिथं गार असेल ते भरपूर, पण भिजायला होईल. असू दे, आपण जाऊया. तर आपण पाहू शकता जवळपास कोणत्या डिग्रीला रे सायन्सवाल्या? नाही नाही नाही, आपला अँगल शिडीचा 85 to 80. हा जास्त आहे, तो जरा जास्तच आहे. तो जवळपास 85च आहे तो. चला आपण अँगल काढत बसलो तर आपण इथंच राहू. कचरा करू नये ही गोष्ट जर व्हिडिओमार्फत सांगायची झाली तर माणूस हा मतिमंद असेल असं गृहीत धरावं लागेल. पण माणसाची स्वतःची मनस्थिती पाहिजे, स्वतःला बदलायची आणि नेचरला स्वच्छ ठेवायची, म्हणजे सर्व व्यवस्थित राहील. सगळे ठिकाणं मस्त एक्सप्लोअर करायला भेटतील. तर आम्ही स्वतःही कचरा करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. तर गाईज ही लास्ट शिडी आणि आपण पोचलेलो आहे वरती. पावनखिंडीतल्या पाण्याची सुरुवात इथून.
वानर सेना मुलाचा बोटा साफ करतो. मग त्याला पण स्वच्छता पाहिजे की नाही. भले ती कशी असो, त्यांनी घाण केला नसेल. आपल्याकडे डायपर आहे, त्यांच्याकडे डायपर नाही आहे. सो हे शिवलिंग चला